नमस्कार, मी अक्की पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये। आज मी आलोय कळंब तालुक्यातील मंगरुळ या गावात। लोकसभा निवडणूक होणार आहे। या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे। कुणाचं पारड जड राहील हे येणाऱ्या काळात दिसेलच, पण एक शेतकरी म्हणून किंवा सर्वसामान्य मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडून, होणाऱ्या खासदाराकडून, ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय नाव? चंद्रकांत बळीराम माने, गाव? मंगरुळ। लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडे काय अपेक्षा आहेत बरं? काय वाटतंय की सरकारने या गोष्टी करायला पाहिजे? सरकारनं शेतकरी शेतमजुराला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे। शेतकऱ्याचं काय होतं, 2005 साली शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव तीच आहे, खताचे भाव कुठं वाढले, शेतकऱ्याला घ्यायचं जेवढं बाहेरून शेतकऱ्याला घ्यायचं त्याचे भाव वाढले, आणि शेतकऱ्यानं उत्पन्न तयार केले त्याचे भाव वाढलेले नाही। पुन्हा खासदार आमदाराच्या पगारी वाढले, आणि शेतकऱ्याला म्हणलं की इकडं म्हणते काय जागतिक बाजारपेठेत मंदी। मग जागतिक बाजारपेठेत मंदी असली तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, मग तुमच्या पगारी कमी करा ना। पगारी ह्यांच्या वाढत चालल्या, आणि शेतकऱ्या शेतीमालाला भाव नाही। आज शेतकऱ्याला शेती करताना खर्च सुद्धा निघत नाहीये। नाही मग शेतकरी कसा संघर्ष करतोय बरं? म्हणजे त्याच्या दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठी कसा संघर्ष करतोय? काय करतो, त्याचं उपाचपुटी कामं करतो, साऱ्या जगाला तो सांभाळतो आणि तो स्वतः उपाशी राहतो। त्याच्या आर्थिक गरजा मग कसं आहे? आता समजा सोयाबीनचे भाव कमी आहेत, मग सोयाबीन तर त्याने टाकले, शेतकऱ्यांनी सोयाबीन टाकलंच नाही भाव कमी असल्यामुळं, मग पैसा उत्पन्नाचा स्रोत काय आहे? मग ही काय गाई सांभाळून आपला प्रपंच भागवित, गाई पुन्हा रोजगारानं जायचं, म्हणजे स्वतःची शेती असून पण दुसरीकडे त्यांना रोजानं जावंच लागतं ना, त्यांनी परवडतच नाही शेती। गाई सांभाळणं किंवा दुग्ध व्यवसाय हा पण व्यवसाय सध्या शेतकऱ्याला परवडला, कारण जे त्याला जे खाद्य असतं, पशुखाद्य आहे, समजा सुग्रास असेल, पेंड असेल, सप्रे असेल, त्याचे पण भाव वाढले, पण दुधाचे भाव त्या पद्धतीने दुधाचे भाव वाढलेले नाहीत। मग ते दुधाचा व्यवसाय तर परवडतंय का बरं? दुधाचा व्यवसाय परवडत नाही साहेब, पण काय करावं, घरचे चहा पाण्यासाठी आणि पुन्हा शेतीला खत भेटण्यासाठी दुधाचा व्यवसाय करायचा, असं परवडत नाही। एक आता आपल्या लोकसभा निवडणूक होणार आहे, तर अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत, कुणाचं पारड आपल्या मतदारसंघात? नैतिक जर असं राजकारणाचा जर विचार केला तर ह्यांचं स्वार्थ साधून घ्यायला, सर्वसामान्य जनतेला काहीच नाही। ही या पक्षातून जातो, ती त्या पक्षात जातं, फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायला लागली। सर्वसामान्य जनतेचं काही नाही, ह्यांनी देणं घेणं काही सुद्धा नाही, आणि ही जुन्या माझ्या मतानं बरोबर नाही। काय नाव? दत्तात्रय मनोहर तबोरे, गाव? मंगरुळ। लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडे काय अपेक्षा आहेत बरं? सरकारकडे एवढ्याच अपेक्षा आहेत की मालाला भाव हमी मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे। ह्या सरकारकडून दुधाला भाव मिळत नाही। 39 रुपये मार्चवर भाव मिळत होता, आता भाव आहे 25 रुपये दुधाला। आणि आर्थिक नाडी जर शेतकऱ्याची बघितली तर दुधाची पूर्ण भाव पाशा पटलाच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसने मोर्चा काढला होता 2014ला, 6000 भाव द्या म्हणून। आता किती त्यांच्या म्हणजे हे जे सरकारमध्ये भाव सोयाबीनचा 4200 रुपये भाव आहे। मग शेतकरी म्हणजे जगणार कसा? 2014ला जे खत होतं तेव्हा काय भाव होता बरं 2000 खताचा? DAPचा 1200 रुपये भाव होता, आता किती झाला? 1500 रुपये, 1800 रुपये। खताचा भाव वाढलाय, पण सोयाबीनचा भाव रिवर्स आलाय। दुधाचं कसं आहे बरं? दूध 1200 रुपयाला पोत होतं सुग्राचं, आता 1700 रुपयाला पोत आहे। 39 रुपये भाव होता दुधाला, आता 25 रुपये भाव आहे। कशी तफावत काढायची शेतकऱ्यानं? शेतकरी आर्थिक संघर्ष कसा करतोय बरं? ही जी शेतमालाला भाव नाहीये, मग दुग्ध व्यवसायामध्ये पण त्याला भाव कमी आहे दुधाला, मग खर्च सुद्धा निघत नाहीये, मग त्याची आर्थिक कसं त्याची मग ती गरज भागवतो? काय गरज भागवित आहे? ठीक आहे, आज खाजगी सावकार पैसे काढतंय, ह्याचं त्याला त्याचं ह्याला करतंय, आणि त्याचं भागवित आहे कर्जबाजारी शेतकरी सतत। कर्जबाजारीचा विषय तुम्ही सांगितला, त्या कर्जबाजारीमुळे शेतकरी आत्महत्या करतो। हे शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलंय का कमी झालंय? वाढलंय, कमी नाही झालेलं। कमी कसं होईल? त्याच्यावर कर्जाचा डोंगरच वाढत चालल्यावरती कशाला जगत आहे जास्त दिवस? आत्महत्या करीतच राहायला लागलाय ना ते। आता आज पण सोयाबीन लोकांनी ठेवलेले आहे, भाव वाढले अपेक्षेनं, मग ते कुणाचं 1 वर्ष आधीचं आहे, कुणाचं 2 वर्ष आधीचं आहे,
भाव म्हणजे वाढण्याची काही अपेक्षा दिसत नाहीये. मग आता समजा 4,200ला जर सोयाबीन टाकलं तर परवडतंय का? त्याचा खर्च निघतोय? नाही ना परवडतच नाही. सांगा म्हणजे डिझेल पेट्रोलचे भाव वाढले त्याच्यामुळे 3,000 रुपये ट्रॅक्टरवाला नांगरण घ्यायला लागलाय, 1,500 रुपये पेरणी यंत्रावाला पेरणी करून घ्यायला लागलाय. आणि कसं म्हणजे कशी बी तफावत काढली तरी म्हणजे ती निघतच नाही शेतकऱ्याची, पण त्याला पर्याय नाही. आता लोकसभा निवडणुकीत जी लढत होणार आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील, तर कुणाचं पारडं जड राहील या निवडणुकीत? ह्याच्यात जी मराठा योद्धा मनोज जरांगे दादा पाटील जी सांगतील, भूमिका स्पष्ट करतील, त्याच्यावर लोक मतदान करतील. आणि जर नाही भूमिका स्पष्ट केली तर ओमराजाचे निवडून येणार, ओमराजा लोक मतदान करणार. आता तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचं नाव सांगितलं, हो. तर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं किंवा यांचा आदेश मानण्यासाठी मराठा समाज अजून पण आहे का? त्यांचा आदेश मानेल का? हो, मानणारच त्यांचा आदेश. मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झाले होते, तर मराठा समाज विखुरलाय का त्यांच्यापासून? नाही विखुरलेला. ही काय जी त्यांच्यावर आरोप करते हे कुठंतरी बगल बच्चे असते ह्या सरकारचं. पैसे घेऊन ते कोणता ते महाराज एक आहे की बारसकर महाराजासारखा आहे, आपलं पैशावर काहीतरी त्यांच्यावर आरोप करते. मध्यंतरी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, तर मराठा समाजातील काही लोकांना ते पटलं नाही की राजकीय टीका होती, की हे जे व्यासपीठ होतं हे सामाजिक व्यासपीठ होतं, त्याचं रूपांतर आता राजकीय व्यासपीठात झाले. हो का साहेब, कसं ही जनता आहे सगळी काय हाताची पाची बोटं सारखी नाहीत. कुणीतरी आरोप करणारच असतंय, कुणाला तरी पटणार आहे, कुणाला नाही पटणार. पण मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागे मराठा समाज भरपूर आहे, ओबीसी आहे, 18 पगड जाती आहे. काय नाव? बाळासाहेब काळे, गाव? कंपोस्ट मंगरूळ, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे, तर कुणाचं पारडं जड राहील बरं? तर ह्या निवडणुकीमध्ये ओमराजे प्रकाशराजे निंबाळकर यांचं पारड जड राहणार आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागत आहे त्यावेळेस ओमराजेने लोकसभेत आवाज उठवला की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्यांचे जोडीदार म्हणून कैलासदादा पाटील जे आहेत त्यांनी विधानसभेत आवाज उठवला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. बोलणं झालं, पण त्यांच्या लोकसंख्या कमी असल्यामुळं ते सरकारच्या विरोधात असल्यामुळं त्यांचं म्हणणं पंतप्रधानांनी ऐकलं नाही, अजून मुख्यमंत्री साहेबांना ऐकलं नाही. त्याच्यामुळं आमच्या मंगरुळच्या वतीने मराठा समाजाचं मत ओमदादांना जाणार, कारण त्यांनी मराठा समाजासाठी काहीतरी 4 शब्द बोललेत, मागणी केली आणि जरांगे पाटलाला सपोर्ट दिला होता. पण आज अर्चनाताई लोकसभेला उभा राहिलात घड्याळाच्या चिन्हावरून. मला सांगा, राणा पाटलांनी जरांगे पाटलाचा जाहीर निषेध केला होता का? तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आरक्षणाच्या मागणीवर काहीतरी थोडंसं बोलणं झालं त्या विषयावर. काय नाव? माझं नाव विठ्ठल सोमनाथ सुडके, राम मंदिर राम भक्त. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय वाटतंय सरकारनं या गोष्टी करायला पाहिजे किंवा हे प्रश्न सोडायला पाहिजे? ह्या सरकारनं लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमात आमच्या राम मंदिराचं काम पूर्ण केलेलं नाही. कारण का 1/4% सुद्धा काम झालेलं नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये मी 13 तारखेला जाऊन राम मंदिराच्या अयोध्येची पाहणी केली. 4 आणे सुद्धा मंदिर झालेलं नाही. आणि त्या राम मंदिराच्या मूर्तीचा बदल करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? आमचा भगवान प्रभू रामचंद्र जन्माता 100 फुटाचा आणि पितांबरासहित धनुष्यबाण घेऊन जन्माला होता, तर त्या मूर्तीला बाल मंदिर करण्याचा काय अधिकार आहे? तर अशी जशी भगवान प्रभू रामचंद्राची मूर्ती, राम लक्ष्मण सीता हनुमान या 4 मूर्तीचा संच अयोध्येच्या राम मंदिरामध्ये असणं ही आमची गरज आहे, असं आमचं राम भक्ताचं म्हणत आहे. आणि 1992 मध्ये आम्ही कारसेवक म्हणून गेलेलो होतो. मग त्या कारसेवकाला प्राणप्रतिष्ठा पूजेला का बोलवलं नाही, अशाबद्दल आमचा या ठिकाणी सरकारला सवाल आहे. तर आम्हाला बोलवायचं होतं. तुम्ही जे म्हणतात की राम मंदिराचा विषय तुम्ही सांगतात, हा राम मंदिराचा विषय हा भावनिक विषय, हा आस्थेचा विषय आहे. तर याचा मग कुठंतरी सरकार राजकीय फायदा करते का? मग राजकीय फायदा करूनच या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली. पुसाच्या महिन्यामध्ये आम्ही कुठं पाहुण्याची इथं भाकरी सुद्धा घेऊन जात नव्हतो, तर पुसाच्या महिन्यामध्ये प्राणप्रतिष्ठा मूर्ती करण्याचा काय अधिकार सरकार? काय नाव? अमृत साधू, गाव? मंगरूळ. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना तुमच्या काय अपेक्षा आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीमालाला कुठलाच भाव राहिलेला नाही. आणि
प्रत्येक वेळेस सांगतात किंवा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून, जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करा. तर दूध व्यवसायाचं काय करून ठेवलंय? 1800-1900 रुपयाला आज सुग्रासचं पोतं दिलंय. पेंडीचे 30 भाव आहेत, मेडिकल फील्डमधले 30 भाव आहेत, आणि दुधाला भाव जर बघितला तर किती 20 आणि 25 रुपये भाव आहे. आणि पुढं जी दूध जात आहे तर मधले दलाल ह्यांना कमिशन देतात आणि कमिशन घेतात, आणि त्यांना 70 रुपयेच भाव पैसे मोजावे लागतात. म्हणजे ह्याच्यामध्ये जनतेचं कसं कळणं पण पिळवणूकच चालू केली आहे सरकारने. आता लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरचं पारडं जड राहील की अर्चना पाटीलचं पारडं जड राहील? 100% ओमराजेचं पारडं जड राहील, कारण निष्ठावंत आहेत. अहो आज मला एक सांगा, राणा पाटील आज कुठे आहेत? बीजेपी मध्ये. त्यांची पत्नी कुठे आहे आज? राष्ट्रवादीमध्ये. म्हणजे पूर्ण जी काय सत्ता असेल, कुठलं काय असेल, ते सगळं स्वतःच्या घरी. आणि म्हणजे कार्यकर्ते नुसत्या बाकीच्या सतरांच्याच उरलायच्या का ह्यांच्या? राहिलेला आता पोरग कुठं जाणार आहे ते बी सांगून टाका जनतेला, किंवा आता पोरग बी आमचं शिंदे. म्हणजे महायुती आमच्या घरातली युतीच म्हणायचं. हा अशातला प्रकार झाला, घरगुती झाली. अभिजित जाडके, गाव मंगरूळ. लोकसभा निवडणूक लागणार आहे. एक नागरिक म्हणून मागील 10 वर्ष एक सरकार होतं, मोदी सरकार होतं. आता तिसऱ्या वेळेस पण त्याच सरकारला जनता संधी देईल का? नाही, मला तर वाटत नाही संधी देईल, कारण त्याची कारण आहेत काही. सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण. आज असंख्य तरुण बेरोजगार आहेत, ज्यांना की नोकरी नाही. कशामुळे? याचं कारण आहे की मराठा आरक्षण नाही, हे एक मुख्य कारण. परत शेतकरी, आपल्या भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी जगला पाहिजे, जेणेकरून मोदी सरकारमध्ये शेतकऱ्याची अति हेंडसाळ झालेली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही, शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही. उलट शेतकऱ्यांना जो माल विकत घ्यायचा आहे, ज्यात खत असतील, परत पशुखाद्य असतील, याचे भाव गगनाला भिडलेले. परत सर्वसामान्य नागरिकांना ज्या अपेक्षा काय असतात की पेट्रोल रोजच्या दैनंदिन गरजेला लागणार आहेत, हे जे भाव वाढलेत. आज गाडी कळमला न्यायची म्हणलं पहिलं 50 रुपयात जात होती, आज 100 रुपयाचं पेट्रोल लागलंय. सर्वसामान्य नागरिक हे विचार करतंय, बाकीचा काहीच विचार करीत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, प्लस पशुखाद्याचे दर वाढलेत, दुधाला भाव नाही. भाव वाढ कसले शेतकऱ्याला, त्यासाठी शेतकरी प्रचंड नाराज आहे या सरकारवर, असं माझं मत आहे. आता तुम्ही जे मराठा आरक्षणाचा मुद्दा सांगितला, तर सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तर आरक्षण दिले की 10% आरक्षण दिलं. काय 10% आरक्षण करायचंय हो? त्या 10% आरक्षणाचा उपयोगच नाही. आम्हाला ओबीसी मधून जे 50%च्या आतून आरक्षण पाहिजे, ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे. आज ह्या 10%ला पहिलंच होतं की 10%, काय त्याचा काय फायदा झालाय? आज किती शेतकऱ्याची पोरं, शेतकरी कर्ज काढून शेत जमीन विकून त्याची पोरं पुण्याला MPSC करायला ठेवतंय, आणि ती MPSC होत नाही, ती एक मार्कावून जाते. मला सांगा, ती मुलगा बी आत्महत्या करतोय आणि शेतकरी बी आत्महत्या करतोय. मग काय करायचं या 10% आरक्षणाला? आता लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे. तर कुणाचं पारडं जड राहील असं वाटतंय? आम्हाला मनोज जरंगे पाटलाचं पारडं जड राहील असं वाटतं, कारण 100% आमचा इफेक्ट आहे. ज्यांनी मराठ्याला लाठीचार्ज केलाय आमच्या आंदोलनावर, आमच्या आया बहिणींचे रक्त काढलेत, आम्ही ती व्हिडिओ बघतोय, आम्ही त्याप्रमाणेच मतदान करणार ना. जरंगे पाटलांनी ज्या देव मराठा समाजाच्या विरोधात, आम्ही त्याच्या 100% विरोधात, म्हणजे 100% विरोधात, मग ते कोणीही असो. तुम्ही जरांगे पाटलांचं नाव घेतात, जरांगे पाटलांच्या पाठीमागे समाज आहे का बरं? आज 100% समाज आहे, 100% समाज आहे. आज कुठलाही समाज विखुरलेला नाही. सर्वसामान्य नागरिक, सगळा मराठा समाज, इतर समाज ही जरंगे पाटलांच्या पाठीमागे आहे.